हॅलो फ्रेंड्स, राजपुस्तक स्टडी सर्कल मध्ये आपले स्वागत आहे. आपण कॉम्प्लेक्स नंबर पाहत आहोत क्लास 11चा. ओके, तर कॉम्प्लेक्स नंबर ह्या लेसन मध्ये प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 आपण आज पाहणार आहोत. तर 1.1 पाहण्याच्या आधी कॉम्प्लेक्स नंबरचा एक बेसिक कन्सेप्टचा आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तर तो बेसिक कन्सेप्टचा व्हिडिओ आधी तुम्ही पाहून घ्या. जर तुम्ही बेसिक कन्सेप्टचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 कळणार नाही. मग त्याच्यासाठी चला तुम्ही प्रॅक्टिस सेट 1.1 पाहण्याच्या आधी कॉम्प्लेक्स नंबरवरचा बेसिक कन्सेप्टचा व्हिडिओ पाहून घ्या. ओके, तर चला आपण पाहू आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 चा. ओके, तर प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट टू 3. ओके, क्वेश्चन नंबर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड तीनच आपल्याला क्वेश्चन पाहिजे. तर चला पहिला क्वेश्चन आहे सिम्प्लिफाय. ओके, मग सिम्प्लिफाय म्हणजे सिम्प्लिफिकेशन करणं. एक्झाम्पलला सिम्प्लिफाय करायचं, फक्त अरेंज करायचं. सिम्प्लिफाय म्हणजे काय की नुसतं अरेंज करायचं. ओके, मग अरेंज करत असताना एक सिम्प्लिफाय म्हणजे सोपे एक्झाम्पल ओनली सिम्पली करायचं. सिम्पली म्हणजे सिम्प्लिफिकेशन करायचं. ओके, देन तर चला पाहू आपण एक्झाम्पल. सिम्प्लिफिकेशन कसं पद्धतीने केलं जातं. ओके, देन सोल्युशन अंडर रूट ऑफ -16 प्लस 3 अंडर रूट ऑफ -25 प्लस अंडर रूट ऑफ -36 मायनस अंडर रूट ऑफ -625. हे काय झालं आपलं आधी एक्झाम्पल सिम्प्लिफायचं एक्झाम्पल होतं, ते एक्झाम्पल जसंचा तसं लिहिलं आपण. लिहिल्यानंतर काय करणार आता ज्या वेळेस आपण काय करतो की -1. मी ऑलरेडी तुम्हाला एक्झाम्पल बेसिक कन्सेप्टच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की जर आपल्याकडे -16 आला तर मी काय करू शकतो 16 मल्टिप्लाय बाय अंडर रूट ऑफ -1 लिहू शकतो. ओके, म्हणजे जर मी या 16 ला 16 मल्टिप्लाय -1 लिहिला तरी तो काय येणार आहे अंडर रूट ऑफ -16 येणार आहे. ओके, हा, तर आपण काय करतो या पद्धतीने त्याला प्रत्येकाला आता काय करणार -1 अंडर रूट लावणार. ओके, अंडर रूट ऑफ -1 प्लस 3 अंडर रूट ऑफ 25 -1 तर तो काय करणार प्लस करणार. त्याच्यानंतर काय करणार -1 प्रत्येकाला -1 लावायचा प्लस अंडर रूट ऑफ -36 आहे प्लस 36 येणार आणि इंटू अंडर रूट ऑफ -1 लिहिणार. मायनस अंडर रूट ऑफ -625 होता तर काय करणार प्लस 625 करणार आणि लास्टला काय देणार अंडर रूट ऑफ -1. ओके, अंडर रूट ऑफ -1. ओके, याचं सिम्प्लिफिकेशन. आता मी काय सांगितलं होतं देअरफॉर काय केलं होतं आपण की ज्या वेळेस आपण मायनस किंवा असं म्हणू की आयोटा जर असेल तर काय येतं अंडर रूट ऑफ 1 येतं, किंवा आपण असं म्हणू शकतो की अंडर रूट ऑफ 1 ची व्हॅल्यू काय येते आयोटा येते. ओके, हे बेसिक कन्सेप्ट हे लक्षात ठेवायचं. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अंडर रूट ऑफ -1 दिसतोय त्या त्या ठिकाणी काय टाकायचं आहे आपल्याला आयोटा टाकायचा आहे. ओके, मग इकडे काय करणार याच्या व्हॅल्यू दिसतात -1 च्या तर त्याची जागी काय पुट करणार आपण आता आयोटा. अंडर रूट ऑफ 16 आयोटा प्लस 3. आता 16 म्हटला तर 16 ला आपण काय करू शकतो सिम्प्लिफाय करायचे आपल्याला, किंवा आपण प्रत्येकाचा आयोटा लावून घेऊ आणि अंडर रूटचा बाहेर काढू, किंवा अंडर रूटचा बाहेर काढून आयोटा लावू चालतं. अंडर रूट ऑफ 16 आहे कोणाचा आहे अंडर रूट ऑफ 16 अंडर रूटचा बाहेर निघू शकतो कोणाचा आहे तो 4 चा आहे 4 आणि मायनस अंडर रूट ऑफ 1 आहे. ओके, तर काय करणार आयोटा. ओके, असं असेल असंही लिहू शकतात किंवा सिम्प्लिफाय करतोय परत अंडर रूट ऑफ 16 लिहून टाका आणि आयोटा लिहा तरी चालतं. फक्त काय करतोय म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मला अंडर रूट ऑफ -1 दिसतोय त्या त्या ठिकाणी आयोटा टाकायचा. एकच स्टेप पहिली, त्याच्यानंतर मग आपण अंडर रूटचा बाहेर काढू ते चांगलं आहे. ओके, प्लस 3 अंडर रूट ऑफ 25 आयोटा प्लस 36 आयोटा. पहा आता -4 आयोटा प्लस 15 आयोटा किती होऊन जातात 19 आयोटा. ओके, -19 आयोटा तर इज इक्वल टू काय प्लस 19 आणि -19 काय म्हणते 0. म्हणजे सिम्प्लिफाय केल्यावर आन्सर काय येते 0 येते. मग काय करणार शेवटी एक्झाम्पल जसंच्या तसं आणि इज इक्वल टू 0 लावा. सिम्प्लिफाय करतो आपण काय घेणार एक्झाम्पल मायनस अंडर रूट ऑफ 16 प्लस 3 अंडर रूट ऑफ -25 प्लस अंडर रूट ऑफ -36 मायनस अंडर रूट ऑफ -625 इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्या या ठिकाणी येते आन्सर. ओके, देन सोप्या पद्धतीने सिम्प्लिफाय करणं काही कठीण नाहीये. ओके, तसं आपण नेक्स्ट एक्झाम्पल पण पाहू.
याच पद्धतीने नेक्स्ट एक्झाम्पल पण सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय करत असताना पहा सॉल्युशन एक्झाम्पल जसं तसं 4 अंडर रूट ऑफ मायनस 4 अंडर रूट ऑफ मायनस 4 प्लस 5 अंडर रूट ऑफ मायनस 9 3 अंडर रूट ऑफ मायनस 16. ओके, काय करणार, याच ठिकाणी -4 येतोय, -4 तर जास्त आपण -16 आला होता, -16 ला काय केलं +16 केलं आणि बाजूला अंडर रूट ऑफ -1 लावलाय. तसं घ्यायचं पहिले. 4 अंडर रूट ऑफ -4 आहे, +4 लिहू आणि अंडर रूट ऑफ 1 लिहू. ओके, प्लस 5 आहे, अंडर रूट ऑफ -9 आहे, +9 करून टाकू इंटू -1. -3 आहे, अंडर रूट ऑफ 16 आहे, तर अंडर रूट ऑफ 16 ला काय करणार +16 करू आणि अंडर रूट ऑफ -1. आता ज्या ज्या ठिकाणी मला अंडर रूट ऑफ -1 दिसतोय त्या त्या ठिकाणी काय करणार मी, अंडर रूट ऑफ -1 दिसतोय त्या त्या ठिकाणी काय करणार आयोटा लावणार. ओके, मग काय लिहिणार 4 अंडर रूट ऑफ 4 आयोटा 5 अंडर रूट ऑफ 9 आयोटा ते आयोटा -3 अंडर रूट ऑफ 16 अँड. आता काय करणार, ज्या वेळेस आपण या जे टर्म दिसत आहेत ज्या अंडर रूट मध्ये, ओके, त्या अंडर रूटचा बाहेर काढा. ओके, मग 4 अंडर रूटचा बाहेर निघताना काय होऊन जाईल 4 अंडर रूटचा बाहेर निघताना काय होऊन जाईल 2. 2 टर्म आहे यांचं मल्टिप्लिकेशन. ओके, देन आयोटा प्लस 5 आहे, 9 अंडर रूटचा बाहेर निघताना काय होऊन जाईल 3 आणि मग आयोटा 3 आहे जसंच्या तसं मल्टिप्लाय बाय 16 अंडर रूटचा बाहेर निघताना काय होऊन जाईल 4 आणि आयोटा. आता काय नाही, फक्त मल्टिप्लिकेशन तिघांचं. ओके, हा 4 2 जा 8 आयोटा, 5 3 जा 15 आयोटा, 4 3 जा 3 किंवा 3 2 4 जा 12 आयोटा. ओके, मग आता आयोटाचे टर्म, ओके, 15 मधून 12 गेले, 15 मधून 12 गेले तर किती उरणार 8 आयोटा, 15 मधून 12 गेले प्लस 3 आयोटा, तर काय करणार 8 आणि 3 11 आयोटा. दिस आन्सर. ओके, आयोटाचे टर्म आले 11 आयोटा आला. ओके, तसंच मग आपण काय करणार सिम्प्लिफाय करतोय, लिहिणार काय देअरफॉर काय 4 अंडर रूट ऑफ -4 प्लस 5 अंडर रूट ऑफ -9 -3 अंडर रूट ऑफ -16 इज इक्वल टू प्लस 11 आयोटा. हे जो आपलं. आता सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहू आपण. सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, राईट द कॉन्जुगेट्स ऑफ फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. आता कॉन्जुगेट मी तुम्हाला ऑलरेडी बेसिक कॉन्सेप्ट मध्ये पण क्लिअर केलं होतं की कॉन्जुगेट म्हणजे काय, की एक रिअल नंबर कॉम्प्लेक्स नंबरचा, ओके, कॉम्प्लेक्स नंबरचा एक रिअल नंबर आणि दुसरा इमॅजिनरी नंबर असतो. ओके, तर रिअल नंबर हा जो असतो तो जसाचा तसा असला पाहिजे, फक्त जो इमॅजिनरी नंबर असतो ज्याच्याजवळ आयोटा असतो या नंबरची साइन काय करायची असते आपल्याला चेंज करायची असते. ओके, मग तसंच आपल्याला हे कॉन्जुगेट नंबर्स पाहिजेत आणि कॉन्जुगेट मध्ये इमॅजिनरी नंबर जो असतो तो इमॅजिनरी नंबरची जी साइन असेल ती चेंज करायची, प्लस असेल तर मायनस आणि मायनस असेल तर प्लस करायची. बाकी रिअल नंबर तो जसाचा तसा असेल. ओके, मग रिअल नंबर पाहता या ठिकाणी एक पहिला एक्झाम्पल पाहू आपण. रिअल म्हणजे कॉन्जुगेट करत असताना पहिला एक्झाम्पल. ओके, मग पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय दिलं पहा 3 प्लस आयोटा. ओके, मग 3 प्लस आयोटा. आता या ठिकाणी काय करणार कॉन्जुगेट, इट्स कॉन्जुगेट. ओके, मग कॉन्जुगेट काय, हा 3 जो आहे तो रिअल नंबर आहे, तो जसाचा तसा. ओके, प्लस आयोटा आहे तर काय करणार मायनस आयोटा. ओके, हे झालं तुमचं आन्सर. कॉन्जुगेट करण्यासाठी काही कठीण नाही, एक सिंपल मेथड. ओके, आता सेकंड पार्ट. सेकंड मध्ये तुमच्या बुक मध्ये एक मिस्टेक आहे, या ठिकाणी मायनस दिलेला आहे पण आयोटा राहिलेला आहे, तो आयोटा टाकून घेणे. बुक मध्ये काय केलं, ज्या ठिकाणी आपण कॉन्जुगेटचं सेकंड एक्झाम्पल सेकंड क्वेश्चन नंबर पाहतोय, सेकंड क्वेश्चन मध्ये जो सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी मायनस नंतर आयोटा पाहिजे, तो आयोटा दिलेला नाहीये तर तो ऍड करून घ्या तुम्ही. ओके, देन त्याच्यानंतर पहा याच्यात पण तसंच इट्स कॉन्जुगेट. ओके, मग कॉन्जुगेट 3 काय रिअल नंबर आहे, 3 रिअल नंबर आहे तो जसाचा तसा येईल.
त्याच्यानंतर आयोटा. आता आयोटा म्हणजे काय, इमॅजिनरी नंबर आहे. आयोटा जवळ जी पण टर्म असते ओके इमॅजिनरी नंबरची ती मायनस आहे, तर इथं काय येणार प्लस आयोटा. हा झालं तुमचं सोल्युशन. सिंपल आहे ओके. तसं जातं हा इट्स कॉन्जुगेट्स ओके. मायनस हा जो पहिला नंबर आहे जो रिअल नंबर आहे तो रिअल नंबर जसाच्या तसा. त्याच्यानंतर जो इमॅजिनरी नंबर आहे इमॅजिनरी नंबर तो काय मग प्लस सॉरी मायनस होता तर प्लस येणार रूट ऑफ 7 या पद्धतीने. कॉन्जुगेट म्हणजे काय, फक्त इमॅजिनरी नंबर. एकच लक्षात ठेवायचं, कॉन्जुगेट मध्ये जास्त कठीण काहीच नाहीये. काही विद्यार्थी खूप प्रॉब्लेम देतात त्याचं. काय असेल प्लस असेल तो प्लस जसाच्या तसं लिहून टाकतात, मायनस असेल तो मायनस जसाचा तसं लिहून टाकतात. काही वेळेस काय करतात, इमॅजिनरी नंबरला चेंज करायचं असतं आणि रिअल नंबरला चेंज करून टाकतात साईन. तसं करू नका. आपल्याला रिअल नंबर जो असतो तो रिअल नंबर जसाचा तसाच ठेवायचा आहे. फक्त इमॅजिनरी नंबर जो असतो तो इमॅजिनरी नंबरला काय करायचंय, त्याची साईन चेंज करायची. कॉन्जुगेट त्यालाच म्हटलं जातं ओके. हे 3 एक्झाम्पल तुम्ही पाहिलेच. त्याच्यानंतर आता 4 नंबरचं एक्झाम्पल. 4 नंबर मध्ये काय दिलेलं आहे, फक्त रिअल नंबर दिलेला आहे. इमॅजिनरी नंबर दिलेला आहे का, नाही ओके. मग रिअल नंबर दिलेला आहे, इमॅजिनरी नंबर येणारच नाही. मग याचं सॉल्युशन करावं लागेल ओके. मग सॉल्युशन कसं करणार आपण पाहू. मायनस आहे तो मायनस जसाच्या तसा, अंडर ऑफ -5 तर मी काय करू शकतो, प्लस पाहिजे ना इंटू मायनस. हे तुम्हाला सांगितलं बेसिक क्लिअर केलेलं आहे. पण पाहू आपण तरी ओके. -5 अंडर मध्ये. आता ज्या वेळेस आपण अंडर ऑफ -1 घेतलं तर त्याचं काय येतं व्हॅल्यू आय. म्हणून या ठिकाणी काय लिहू शकतो, कॉन्जुगेट करत असताना इट्स कॉन्जुगेट्स काय म्हणजे प्लस मायनस होता प्लस म्हणजे म्हणजे प्लस लिहितो का आपण, नाही. मग डायरेक्टली काय लिहिणार अंडर ऑफ 5 हे झालं आन्सर कॉन्जुगेट. तसं याच्यात पण आता याच्यात काय येते, जी टर्म येते ती इट्स कॉन्जुगेट. इट्स कॉन्जुगेट्स ओके. मग कॉन्जुगेट ज्या वेळेस करतो ओके, इट इज कॉन्जुगेट मध्ये का 5 आयोटा आहे तो प्लस आहे -5 आयोटा ओके. 6 नंबरचे एक्झाम्पल पाहू. 6 नंबर मध्ये पण काय इट्स कॉन्जुगेट ओके. रिअल नंबर आहे तो रिअल नंबर जसाचा तसा. रिअल नंबर काय आला जसाचा तसा. मायनस आहे जो इमॅजिनरी नंबर आहे तो काय मायनस आहे प्लस आयोटा आला ओके. 7 नंबरचं पहा. 7 मध्ये काय दिलंय पहा, जो रिअल नंबर आहे इट्स कॉन्जुगेट. रिअल नंबर जसाचा तसा आणि इमॅजिनरी नंबर आहे प्लस आहे मायनस अंडर ऑफ 3 आयोटा आला ओके. लास्ट cos theta its conjugate. its conjugates cos theta जो रिअल नंबर आहे तो रिअल नंबर जसाचा तसा. इमॅजिनरी नंबर काय आय साइन थीटा म्हणजे आयोटा साइन थीटा आहे तो प्लस आहे मायनस येणार मायनस आयोटा साइन थीटा. हा आपला कॉन्जुगेट. म्हणजे कॉन्जुगेट मध्ये कठीण काहीच नाही. परत तेच सांगतोय, काय सांगतोय की रिअल नंबर जो असतो तो रिअल नंबर जसाचा तसा ठेवायचा आणि जो इमॅजिनरी नंबर असतो त्या इमॅजिनरी नंबरची साइन चेंज करायची, दुसरं काहीच नाही ओके. हे तुमचा 2nd नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी झालाय ओके. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. क्वेश्चन नंबर आता 3rd पाहू आपण ओके. क्वेश्चन नंबर 3rd मध्ये पण काय म्हटलंय, फाइंड ए अँड बी ओके. ए आणि बी जे असेल ते फाइंड करायचं आपल्याला ओके. जे एक्झाम्पल दिसते एक्झाम्पल मध्ये ए आणि बी दिसते आपल्याला ओके. तर ए आणि बी जो असतो तो ए आणि बी फाइंड करायचं आपल्याला. ए ची व्हॅल्यू काय येते, बी ची व्हॅल्यू काय येते ते फाइंड करायचं. मग असं ऑलरेडी आपण लिनियर इक्वेशन इयत्ता 10वीला पाहिलं असेल ओके. 10वीला म्हणजे 10th ला लिनियर इक्वेशन आपण पाहिले. लिनियर इक्वेशन मध्ये ज्यावेळेस एक्स होता तर वाय ची व्हॅल्यू फाइंड करायचो, वाय ची व्हॅल्यू फाइंड केली की पुट करायचो एक्स मध्ये ओके. किंवा एक्स ची व्हॅल्यू फाइंड केली तर वाय मध्ये पुट करायचो. लिनियर इक्वेशन माहिती असेल ओके. मग लिनियर इक्वेशन सारखेच हे एक्झाम्पल्स आहेत ओके 3rd मध्ये. चला पाहू आपण बरं. ए आणि बी फाइंड करायचे. आता ए आणि बी मध्ये पहा सोल्युशन ओके. आता या ठिकाणी पहा हा जी टर्म दिसते ती आयोटाची 2a आयोटाची, तर याला ब्रॅकेट देऊन टाकू आपण.
ब्रॅकेट म्हणजे काय की a प्लस 2 हा जो झाला हा रिअल नंबर झाला, हा काय झाला रिअल नंबर, आणि हा काय झाला इमॅजिनरी नंबर. ओके, याच्यात पण काय हा रिअल नंबर आहे, हा इमॅजिनरी नंबर आहे. ओके, रिअल नंबर इमॅजिनरी नंबर, रिअल नंबर इमॅजिनरी, म्हणजे सोयीस्कर दिसेल तुम्हाला. ओके, मग आता काय करणार आपण, जे रिअल नंबर, आधी एक्झाम्पल येतो मी जसं तसं a प्लस 2b प्लस 2a आयोटा 4 प्लस 6 आयोटा. ओके, आता रिअल नंबर एका साईडला काढून घ्या. काय रिअल नंबर a प्लस 2b हा रिअल नंबर आला. त्याच्यानंतर इज इक्वल टू आता रिअल नंबर दुसरा काय येतोय 4. ओके, आता हा रिअल नंबर आला. मग आधी काय करणार आपण रिअल नंबरचं सोल्युशन करून घेऊ. ओके, मग a प्लस आता 2b होता. ओके, मी यांचं सोल्युशन करायचंय, याचं सोल्युशन होणार नाही, मग काय करणार अँड सेकंड काय जे इमॅजिनरी नंबर आहेत. ओके, a प्लस 2b इज इक्वल टू 4 अँड सेकंड काय आता जो रिअल नंबर होता तो रिअल नंबर आपण काय केला एका बाजूला काढला. आता इमॅजिनरी नंबर रिअल नंबर एका साईडला आले, इमॅजिनरी नंबर को आता इमॅजिनरी नंबर काय आहेत, नंबर मध्ये 2a इज इक्वल टू 6 लिहिणार, आयोटाची गरज नाही, दोघे ठिकाणी आयोटा पण राहिला तर कॅन्सलच होणार आहे. ओके, कारण की तो मागच्या पुढे येताना प्लस किंवा मायनस होतो, मायनस झाला तर कॅन्सलच होईल अपॉन. ओके, तर काय येईल 3, तर a ची व्हॅल्यू किती आली 3. ओके, a ची व्हॅल्यू आली 3, तर ती व्हॅल्यू काय करायचं पुट करायची याच्यात. ओके, याच्यात पुट करायची, पुट a इज इक्वल टू 3. ओके, मग a च्या जागेवर काय करणार 3 प्लस 2b इज इक्वल टू 4. ओके, तर 3 आता 3 मागे चालला जाईल, 2b इज इक्वल टू 4, 3 मागे जाताना मायनस होऊन जाईल, तर 2b इज इक्वल टू 4 मायनस 3 1. ओके, तर b इज इक्वल टू 2 कुठं चालला जाईल अपॉन ला, तर b ची व्हॅल्यू काय आली 1. ओके, याच पद्धतीने आपल्याला a आणि b फाइंड करायचं होता. आला a आणि b, याला द्यायचं इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड. मग काय लिहिणार देअरफॉर a इज इक्वल टू किती आला 3 अँड b इज इक्वल टू 1. हे आपला आन्सर. ओके, काही कठीण नाही याच्यात. आता सेकंड एक्झाम्पल, याच्यासारखं सेकंड एक्झाम्पल पण, सेकंड एक्झाम्पल मध्ये पहा काय करायचं आपण सोल्युशन. जी फर्स्ट आहे हा रिअल नंबर आहे, हा रिअल नंबर. ओके, त्याच्यानंतर हा इमॅजिनरी नंबर आहे, हा काय झाला इमॅजिनरी नंबर. जसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं की पहिले जे नंबर्स असतील ते रिअल नंबर आणि दुसरे नंबर्स असतील ते इमॅजिनरी नंबर. मग रिअल नंबर एका साईडला काढून घ्यायचे आणि इमॅजिनरी नंबर एका साईडला काढायचे. ओके, एक्झाम्पल काय आपल्याकडे a मायनस b प्लस a प्लस b आयोटा इज इक्वल टू a प्लस 5 आयोटा. ओके, देन इमॅजिनरी नंबर आणि रिअल नंबर एका साईडला काढायचे, काही a मायनस b इज इक्वल टू काय असेल a अँड सेकंड इमॅजिनरी नंबर. आता इमॅजिनरी नंबर काय a प्लस b इज इक्वल टू 5. आयोटा नाही घेतला तरी चालणार, मी सांगितलं तुम्हाला की आयोटा गेट कॅन्सल होऊन जातो. ओके, देन आता या ठिकाणी पहा काय करणार, हा जो a तो a पुढे घेऊन टाका, हा जो a तो पुढे घेऊन टाका, a पुढे येताना काय होऊन जाईल प्लस मायनस होऊन जाईल इज इक्वल टू b. ओके, देन b झाला. त्याच्यानंतर पाहता सेकंड, आता b झाला म्हणजे काय की हा प्लस आणि हा मायनस कॅन्सल होऊन जाईल, b इज इक्वल टू 0. b ची व्हॅल्यू किती आली 0, इक्वेशन नंबर फर्स्ट. तसंच आता काय करणार मग b ची व्हॅल्यू याच्यात पुट करायची, पुट b इज इक्वल टू 0, तर a प्लस 0 इज इक्वल टू 5, तर a इज इक्वल टू किती येईल मग 5, म्हणजे a आणि b आला सेकंड इक्वेशन. ओके, मग काय लिहिणार देअरफॉर a इज इक्वल टू 5 अँड b इज इक्वल टू 0. आला आन्सर, काही कठीण नाहीये. ओके, राईट डाऊन. चलो नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण, एक्झाम्पल नंबर 3. ओके, आता एक्झाम्पल नंबर 3 मध्ये पहा सोल्युशन सेम एक्झाम्पल्स होते जसे फर्स्ट आणि सेकंड केले ना आपण, त्याच पद्धतीचे थर्ड एक्झाम्पल मध्ये. ओके, बरं पहा आता थर्ड एक्झाम्पल मध्ये याला लागले असं ब्रॅकेट करून घ्या. देन एक्झाम्पल काय आपल्याकडे a प्लस b इन ब्रॅकेट 2 प्लस आयोटा इज इक्वल टू b प्लस 1 देन प्लस 10 प्लस 2a अँड आयोटा. ओके, आता काय करणार जसं या पद्धतीने एक्झाम्पल आला. ओके,
का की याच्यात आयोटा सेपरेट नाही. जसा याच्यात काय हा रिअल नंबर आहे आणि हा काय इमॅजिनरी नंबर आहे. हा काय रिअल नंबर, हा इमॅजिनरी नंबर. म्हणजे काय की शेवटी आयोटा येतोय म्हणजे तो इमॅजिनरी नंबर येतोय. पण याच्यात तसं काही आहे का की जो रिअल आणि इमॅजिनरी नंबर आहे असं की कारण की आयोटा बाजूला येतो. ओके, किंवा दोघांचे ऍडिशन होतंय, सबट्रॅक्शन होतंय, मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन आहे, पण या ठिकाणी आयोटा सेपरेटली ब्रॅकेटचा बाहेर येत नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, आयोटा बाहेर काढावा लागेल. म्हणजे रिअल नंबरच्या जागेवर इमॅजिनरी नंबर पण घ्यावा. ओके, मग इमॅजिनरी आणि रिअल नंबर आणण्यासाठी काय करतात, म्हणजे याच्यासाठी पहा, ए ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, ए ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, त्याच्यानंतर बी ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. ओके, मग काय करणार बा, ए इन ब्रॅकेट, ए च्या सोबत पूर्ण ब्रॅकेट काय 2 प्लस आयोटा प्लस प्लस आला. त्याच्यानंतर बी, बी ने परत काय पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय, पूर्ण ब्रॅकेट काय मग 2 प्लस आयोटा. ओके, हे झालं मल्टिप्लिकेशन. त्याच्यानंतर इज इक्वल टू ही टर्म जी मागची ती जशीच्या तशी बी प्लस 1 प्लस 10 प्लस 2a अँड आयोटा. ओके, त्याच्यानंतर पहा आता ए ची टर्म, ए च्या सोबत पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय. ए ने काय करायचं पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, बी ने काय करायचं पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, या पद्धतीने. ओके, देन ए सोबत 2 म्हणजे 2 ला मल्टिप्लाय बाय ए शी, तर काय करणार 2a. ओके, प्लस ए सोबत आय, तर काय करणार ए आयोटा. ओके, प्लस बी सोबत 2 म्हणजे 2b. ओके, आता बी सोबत आयोटा तर काय येणार बी आयोटा. ओके, मागची टर्म जशीच्या तशी काय बी प्लस 1 प्लस 10 प्लस 2a आयोटा. ओके, मागची व्हॅल्यू जशीच्या तशी लिहिली, मागची व्हॅल्यू चेंज केलेली नाही. फक्त काय चेंज केलं आपण, ए च्या सोबत पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय केलं, ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन नंतर आता सेपरेट टर्म आलेला. मग सेपरेट टर्म मध्ये पहा, ज्या टर्म मध्ये आयोटा आहेत त्या टर्म वेगळ्या लिहा, म्हणजे बाजूला काढा. ज्या टर्म मध्ये आयोटा नाहीये ती टर्म वेगळी करा. ओके, मग काय करता बा 2a अँड 2b प्लस 2b, ही एक टर्म निघाली. दुसरी टर्म प्लस, आता सेकंड टर्म काय ए च्या सोबत आयोटा, बी च्या सोबत आयोटा आहे, म्हणून मी या ठिकाणी काय करतो ए प्लस बी आणि आयोटा कॉमन करून घेतो. ओके, इज इक्वल टू मागची टर्म जशीच्या तशी परत बी प्लस 1 प्लस 10 प्लस 2a अँड आयोटा. हा काय झाला आता रिअल नंबर, हा काय झाला इमॅजिनरी नंबर. हे पहिल्यापासून आहे. मग इथेही तसं झालं का पहा, रिअल नंबर आणि इमॅजिनरी नंबर, याच्यासोबत आयोटा आला हा इमॅजिनरी नंबर, याच्यासोबत आयोटा होता हा इमॅजिनरी नंबर. ओके, मग तसं आता इमॅजिनरी नंबर रिअल नंबर एकत्र आहेत म्हणजे वेगवेगळे झाले, तर त्यांना आता काय करायचं, रिअल नंबर एकत्र करा, इमॅजिनरी नंबर एकत्र करा. ओके, देन मग पहा रिअल नंबर 2a प्लस 2b इज इक्वल टू, हा रिअल नंबर होता, रिअल नंबर सोबत हा रिअल नंबर काय येईल, ब्रॅकेटचा बाहेर घेऊ आपण त्याला b प्लस 1, हा झाला आपला रिअल नंबर. ओके, अँड सेकंड काय येईल इमॅजिनरी नंबर, कोणता आहे a प्लस b इज इक्वल टू 10 प्लस 2a. आयोटा आहे इट कॅन्सल होऊन जाईल. ओके, आता उरलेले टर्म मग याच्यातून पाहता हा जो बी आहे त्या बी ला पुढे घेऊन या, काय 2a प्लस 2b, हा बी पुढे येताना काय म्हणजे मायनस इज इक्वल टू काय येतोय 1. ओके, मग 2a प्लस 2b, सॉरी 2b मधून b गेला काय उरणार b उरेल इज इक्वल टू काय उरेल 1. हा झाला तुमचं इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, तसंच याचं पण, याच्यात काय करतोय 2a दिसतोय तर 2a पुढे घेऊन या. ओके, तर काय येणार a 2a पुढे येताना काय म्हणजे मायनस 2a प्लस b इज इक्वल टू 10. ओके, मग a मधून 2a गेला तर काय होणार मायनस a उरेल, कारण की 2a मोठी संख्या आहे, मोठ्या संख्येला मायनस साइन आहे, मायनस मधून 1 म्हणजे 2a मधून एक a गेला कमी झाला किती होणार मायनस a उरेल प्लस b इज इक्वल टू 10, इक्वेशन नंबर सेकंड. ओके, दोघे इक्वेशन आले. मग काय करणार आता आपण
फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड. ओके, मग फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन मध्ये काय ते पहा, 2a प्लस b इज इक्वल टू 1. ओके, 2a प्लस b इज इक्वल टू 1. अँड सेकंड काय, मायनस a प्लस b इज इक्वल टू 10. ओके, हा, आता आपण ऑलरेडी लिनियर इक्वेशन शिकले आहात. इयत्ता 10वी मध्ये लिनियर इक्वेशन आपण केलंय. मग लिनियर इक्वेशन मध्ये जर असं एक्झाम्पल आलं तर त्यावेळेस काय करत होतो, सेम पेअर आणि अपोजिट साइन पाहिजे आपल्याला. काय पाहिजे, एक तर सेम पेअर पाहिजे आणि दुसरा अपोजिट साइन पाहिजे. मग सेम पेअर कुठे दिसतात आपल्याला, बी आणि बी सेम पेअर भेटले, पण अपोजिट साइन भेटली का नाही. यांची दोघांची साइन कशी आहे, सेम आहे, सारखी, पण साइन आपल्याला अपोजिट पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करतो आपण, सबट्रॅक्ट. ओके, मग सबट्रॅक्ट करणं म्हणजे काय, जी टर्म प्लस असते त्या टर्मला मायनस करायचं आणि जी टर्म मायनस असते त्या टर्मला करायचं प्लस करायचं. ओके, हा मायनस आहे याला प्लस करू, हा प्लस आहे याला मायनस करू, हा जो प्लस आहे त्याला मायनस करू. ओके, मग काय होणार, 2a आणि a हे तर कॅन्सल झाले. ओके, दोघे एकत्र करून घेऊ. ओके, हा, बी कॅन्सल झाला, उरला काय, 2a आणि a. ओके, मग हा जो प्लस आहे ना, मायनस होता पण आपण सबट्रॅक्ट केलं तर प्लस झाला तो. 2a आणि a किती हे झाले, 3a झाले. ओके, त्याच्यानंतर इज इक्वल टू 10 मधून 1 गेला, काय होणार, मायनस 9. ओके, मग मायनस नाही इथं लिहितो मी बाजूला, देअरफॉर 3a इज इक्वल टू मायनस 9 असं लिहितो. ओके, मग आपल्याला a फाइंड करायचंय, तर a इज इक्वल टू मायनस 9, 3 कुठं चालला जाईल, अपॉन ला कॅन्सलेशन, 3 1 जा 3, 3 3 जा 9. ओके, तर a इज इक्वल टू काय येतंय, मायनस 3. a ची व्हॅल्यू काय आली, मायनस 3. आता इक्वेशन नंबर फर्स्ट किंवा इक्वेशन नंबर सेकंड याच्यात आपण व्हॅल्यू पुट करायचं. लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स, ते जर तुम्हाला लक्षात येत असेल तर इथून पूर्ण लिनियर इक्वेशनच चाललंय आणि हे पूर्ण पण लिनियर इक्वेशन आहे, जास्त धरून चालायचं. ओके, मग आता पण a ची व्हॅल्यू काय येते, मायनस 3 येते, ती व्हॅल्यू पुट करा. इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा, कुठं तरी एका ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू पुट करायची. ओके, तर चला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट करू. पुटिंग द व्हॅल्यू a is equal to minus 3 in equation first. ओके, पुटिंग द व्हॅल्यू कोणाला पुट करायचंय, a च्या व्हॅल्यूला पुट करायचंय. कशामध्ये पुट करायचे, इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये. चला, इक्वेशन नंबर फर्स्ट काय आपल्याकडे, 2a प्लस b इज इक्वल टू 1. a ची व्हॅल्यू काय टाकायची, मायनस 3 टाकायची. 2 मल्टिप्लाय बाय a च्या जागेवर मायनस 3 प्लस b इज इक्वल टू 1. ओके, हा, मग 2 3 जा, ओके, काय तो 6. ओके, प्लस मायनस प्लस b इज इक्वल टू 1. आता हा जो 6 आहे तो 6 कुठं चालला जाईल, मागे, म्हणजे b इज इक्वल टू काय होणार, 1, आणि हा प्लस आहे, सॉरी मायनस आहे, मागे जाताना काय होऊन जाईल, प्लस. तर b ची व्हॅल्यू किती येते, 7. ओके, म्हणजे आपल्याला काय करायचं होतं, इक्वेशन्स मध्ये a आणि b पुट करायचं आहे. आपण स्टार्टिंगच म्हटलंय, फाइंड द व्हॅल्यू a आणि b. कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची होती आपल्याला, a आणि b ची. ओके, लिहिलं, देअरफॉर a इज इक्वल टू मायनस 3 अँड b इज इक्वल टू 7. ओके, काही कठीण नाही, फक्त लिनियर इक्वेशन, जे 10वीचं लिनियर इक्वेशन येत असेल तर तुम्हाला हे पूर्णतः आरामाने घडत आहे. ओके, आणि काही कठीण नाही कुठली गोष्ट. ओके, तर क्वेश्चन नंबर 3 चा एक्झाम्पल नंबर 3 आपला या ठिकाणी झालाय. ओके, चला नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 पाहू आपण, त्याच्या आधी स्क्रीनशॉट काढून. एक्झाम्पल नंबर 4 पाहू आपण आता. तर एक्झाम्पल नंबर 4 मध्ये पहा, सिंपल एक्झाम्पल नंबर 4 पण कुठल्या पद्धतीने करायचंय की ज्या ठिकाणी आपल्याला काय दिलंय, ए बी आणि आय ओटा दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी फक्त इमेजिनरी नंबर दिलेला. काय दिलेला आहे, इमेजिनरी नंबर. ओके, त्याच्यानंतर पहा 3a मायनस बी प्लस 12 आयोटा, म्हणजे हा या ठिकाणी काय दिलेला आहे, इमॅजिनरी नंबर, आणि हा काय दिलेला आहे या ठिकाणी, रिअल नंबर. ओके, तर रिअल नंबर आणि इमॅजिनरी नंबर आपल्याकडे दोघे इथं, पण इकडच्या साईडला रिअल नंबर आणि इमॅजिनरी नंबर नाही.
तर मग काय करतो, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की प्युअरली रिअल नंबर पाहिजे किंवा प्युअरली इमॅजिनरी नंबर पाहिजे. ओके, मग या ठिकाणी ए ची व्हॅल्यू 0 लिहितो. काय लिहितोय? ए ची व्हॅल्यू 0 लिहितो. 0 प्लस ए बी आयोटा म्हणजे ए इज इक्वल टू 0. तर प्युअरली इमॅजिनरी नंबर हा काय येतो या ठिकाणी? प्युअरली इमॅजिनरी नंबर. काय सांगितलं होतं मी की ज्या वेळेस ए इज इक्वल टू 0 राहिला तर त्यावेळेस काय? प्युअरली इमॅजिनरी नंबर. ओके, कधी? ज्या वेळेस ए 0 असतो. ओके, तर आपल्याला ए कधी कदाचित 0 राहिलं तर त्यावेळेस काय करायचे? इमॅजिनरी नंबर. आणि बी जर 0 आला तर प्युअरली रिअल नंबर. ओके, लक्षात ठेवायचं. तर ए च्या ठिकाणी मी काय केलं? 0 टाकलं. इज इक्वल टू 3a मायनस बी प्लस 12 आयोटा. ओके, मग आता याच्यात काय करायचं? रिअल नंबर जे आहेत ते रिअल नंबर वेगळे काढून घेऊ. काय होतं आपल्याकडे? 3a मायनस बी इज इक्वल टू 0. नसेल तर तुम्ही असं लिहू शकता 0 इज इक्वल टू. ओके, 0 इज इक्वल टू 3a मायनस बी. अँड आता इमॅजिनरी नंबर सेकंड काय? इमॅजिनरी नंबर. काय इमॅजिनरी नंबर? ए बी आयोटा. ओके, आयोटा घेतला नाही घेतला तरी चालतो, तुम्हाला सांगितलं कॅन्सल होऊन जातो, कारण की ए बी इज इक्वल टू काय? मग 12. ओके, ए बी इज इक्वल टू 12. मग आपल्याला काय करायचं? हा जो 0 आहे बी ला पुढे घेऊन काही बी मायनस आहे पुढे येताना काय म्हणजे प्लस. बी इज इक्वल टू 3. ओके, बी ची व्हॅल्यू काय आली? बी ची व्हॅल्यू 3 आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू आपण त्याला. ओके, मग ही बी ची व्हॅल्यू याच्यात पुट करायची. पुट बी इज इक्वल टू 3 आहे. ओके, मग बी च्या जागेवर काय पुट करायचा? 3a पुट करायचं. तर a इंटू 3a इज इक्वल टू. ओके, मग 3a a इंटू 3a. तर या ठिकाणी काय करणार आपण? a आणि a काय होऊन जाईल? a स्क्वेअर होऊन जाईल. ओके, a मल्टिप्लाय बाय a स्क्वेअर होऊन जाईल आणि हा 3 इज इक्वल टू 12. ओके, मग a स्क्वेअर इज इक्वल टू 12 आणि हा 3 कुठे चालला जाईल? अपॉन ला. ओके, 3 अपॉन ला गेला तर कॅन्सलेशन काय होणार? 4. तर a स्क्वेअर इज इक्वल टू येतो 4. तर आपल्याला काय करायचं असतो? a ची व्हॅल्यू काय येईल? मग अंडर रूट ऑफ 4. याचा स्क्वेअर काढतो ना आपण, अंडर रूट ऑफ 4. ओके, दे मग अंडर रूट ऑफ 4 आला तर a किती येईल? a इज इक्वल टू ज्या वेळेस आपल्याला अंडर रूट आला तर त्यावेळेस काय होतो? प्लस मायनस 2. ओके, दे याला प्लस मायनस लावतो माहिती आहे ना अंडर रूट आला तर. त्याला देऊ इक्वेशन नंबर सेकंड. ओके, मग काय करणार? a प्लस मायनस 2 इथं पुट करा फक्त. पुट काय पुट करणार? a इज इक्वल टू प्लस मायनस 2 पुट करायचा. ओके, तर b इज इक्वल टू 3 इंटू प्लस मायनस 2. ओके, मग b इज इक्वल टू काय असणार? 3 टू जा 6. काय असतो? प्लस मायनस. ओके, हा इक्वेशन. ओके, दोघांची व्हॅल्यू. देअरफॉर a इज इक्वल टू प्लस मायनस 2 अँड b इज इक्वल टू प्लस मायनस 6. ओके, या पद्धतीने आपण याचे एक्झाम्पल्स पाहू शकतो. काही कठीण नाही, पहा सोपं एक्झाम्पल होतं. चला आता एक्झाम्पल नंबर 5 पाहणार आपण. ओके, एक्झाम्पल नंबर 5 मध्ये पहा काय करणार आपण? पहिले एक्झाम्पल जसं तसं लिहून घेऊ. 1 अपॉन a प्लस आयोटा b इज इक्वल टू 3 मायनस 2 आयोटा. ओके, त्याच्यानंतर आता काय करायचं? इन्व्हर्टेंडो करायचा. इन्व्हर्टेंडो म्हणजे काय? महत्वाचा पॉईंट तुमच्यासाठी. इन्व्हर्टेंडो म्हणजे काय? की ज्याचा अपॉन ला जी टर्म असते म्हणजे अपॉन ची टर्म वरती चालली जाईल आणि वरची टर्म खाली चालेल. म्हणजे काय झालं? 1 अपॉन 6 अँड 4 या पद्धतीने संख्या आली. तर त्यावेळेस इन्व्हर्टेंडो करत असताना काय करणार? जो 1 होता आता ही संख्या वरती चालली जाईल आणि वरची संख्या खाली येईल. म्हणजे काय होऊन जाईल? 6 अपॉन 1 आला तर 6च देतो आपण. ओके, हा इज इक्वल टू 4 आहे तर 4 चा अपॉन 1 आणि वरची संख्या खाली संख्या वर काय लिहिणार? 1 अपॉन 4. याला म्हटलं जातं इन्व्हर्टेंडो. तसंच मी या ठिकाणी काय करणार? आता इन्व्हर्टेंडो करणार. तर 1 अपॉन a प्लस आयोटा b होता तर a प्लस आयोटा b लिहिणार. ओके, हा इज इक्वल टू 3 मायनस 2 i.
ओके, म्हणजे 3 - 2 आयोटा होता तर त्याला 1 लावावा लागेल मला. आता खालच्या 1 होता तो वरती चालला जाईल, म्हणजे 1/3 - 2 आयोटा. ओके, या पद्धतीने आपण याचं काय करतो, इन्व्हर्टेंडो करतो. ओके, जे इन्व्हर्टेंडो झालं. आता रेसिप्रोकल करायचं. रेसिप्रोकल करत असताना आपण a प्लस आयोटा b इज इक्वल टू 1/3 - 2 आयोटा. ओके, याच संख्येने मल्टिप्लाय करणे न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. ओके, या संख्येने परत काय करतोय मी, मल्टिप्लाय करतोय. 3 - 2 आयोटा, सॉरी मायनस होता प्लस येईल. 3 + 2 आयोटा 3 + 2. म्हणजे या संख्येने न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर खाली वरती दोघं ठिकाणी मल्टिप्लाय करणं, पण साइन चेंज करून. ओके, याला म्हणतात रेसिप्रोकल. आता पण a प्लस आयोटा b, हे जे a प्लस आयोटा b हे जसंचा तसं चालणार आहे. ओके, a प्लस आयोटा b जसंच्या तसं. ओके, 1 × 3 प्लस आयोटा 2 आयोटा, तर काही 1 ने कोणत्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर ती संख्या तीच राहते. म्हणून मी काय लिहिणार, 3 + 2 आयोटा अपॉन. आता आपण या ठिकाणी जी संख्या दिसते आपल्याला, ती संख्या काय दिसते की 1 टाइम मायनस 1 टाइम प्लस. आणि आपल्याला रूल माहिती आहे की 1 टाइम प्लस 1 टाइम मायनस आला तर काय करतो आपण. ओके, a + b a - b इज इक्वल टू a² - b². हा रूल आपल्याला चांगल्या प्रकारे. मग आपण काय करतो, ही जी संख्या 1 टाइम प्लस आणि 1 टाइम मायनस हे दोघं ठिकाणी 1 टाइम प्लस आणि 1 टाइम मायनस दिसतोय, त्या ठिकाणी काय करणार आपण, a². a म्हणजे कोण असेल, 3/3. ओके, मायनस b². b कोण आहे, 2 आयोटा, म्हणजे 2² आणि आयोटा². ओके, मग पुढे काय करणार, a + 2 आयोटा हे जसंचा, सॉरी a + आयोटा b हे जसंचा तसं इज इक्वल टू 3 + 2 आयोटा अपॉन 3² येतो 9 मायनस 2² येतो 4 आणि आयोटाच्या². आता आयोटाच्या² म्हणजे काय की आयोटा² काय येतो, देन आयोटा² इज इक्वल टू -1. ओके, मग आयोटाच्या² -1 येतो. मग या ठिकाणी काय करणार, -1. ओके, याचं मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लाय बाय -1. ओके, तर पहा आता पुढच्या स्टेपला a प्लस आयोटा b इज इक्वल टू, ओके, 3 + 2 आयोटा अपॉन. ओके, आता यांचं काय करणार, यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल, 9 जसाचा तसा. ओके, 4 आणि मल्टिप्लाय बाय 1, -4 मल्टिप्लाय बाय 1 मायनस मायनस काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल, +4 येईल मग. ओके, मग पुढे काय करणार, a प्लस आयोटा b इज इक्वल टू, पुढे 3 + 2 आयोटा अपॉन 9 + 4 किती येतील, 13. ओके, मग 13 काय करतो, जी न्यूमरेटर, आता सिंपल आहे की ज्या संख्या जी अपॉनला असते ती कुठं चालली जाते, मल्टिप्लायला. अपॉनची टर्म मल्टिप्लाय होते आणि मल्टिप्लायची टर्म अपॉनला जाते, हे चांगल्या प्रकारे माहिती. म्हणजे ही टर्म कुठे चालली जाईल, वरती. वरती गेली म्हणजे काय असेल, 13 a प्लस आयोटा b इज इक्वल टू 3 + 2 आयोटा. ओके, आता 3 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, काही 13a 13 मल्टिप्लाय a 13a प्लस 13 आयोटा आणि b. मग काय लिहिणार, 13 आयोटा b इज इक्वल टू 3 + 2 आयोटा. बरोबर. आता याच्यात पण आपल्याला काय, परत या ठिकाणी रिअल नंबर आला, या ठिकाणी काय आला, इमॅजिनरी नंबर. कंपेअरिंग करायचं, काय लिहिणार, कंपेअरिंग विथ कोणासोबत, रिअल अँड इमॅजिनरी नंबर. ओके, कंपेअरिंग विथ इमॅजिनरी नंबर आणि रिअल नंबर. ओके, मग इमॅजिनरी आणि रिअल नंबर काढायचा. आता रिअल नंबर कोण आहे, 13a इज इक्वल टू 3a. हा रिअल नंबर आहे, हा रिअल नंबर. ओके, अँड त्याच्यानंतर आता इमॅजिनरी नंबर कोण आहे, 13b. आयोटा तर कॅन्सलच होणार आहे. ओके, 13b इज इक्वल टू कोण, 2. ओके, आता 13a इज इक्वल टू 3 आणि 13 कुठं चाललं जाईल, अपॉनला, a ची व्हॅल्यू आली. कॅन्सलेशन तर होणार नाही.
ओके. देन तसंच आता 13b, तर b चं पण तसंच येईल, b इज इक्वल टू 2 आणि 13 कुठं चाललं जाईल अपॉन. ओके. देन b ची व्हॅल्यू आली. ओके. देन म्हणजे या पद्धतीने आपण काय करू शकतो, कम्पेअरिंग करून त्यांच्या व्हॅल्यू फाइंड करू शकतो. येते लक्षात. ओके. a ची आणि b ची व्हॅल्यू आली. Therefore a is equal to 3 upon 13 and b is equal to 2 upon 13. ओके. हे एक्झाम्पल नंबर 5 कम्प्लीट झालं आपलं. ओके. लास्ट एक्झाम्पल आहे, चला लास्ट एक्झाम्पल पाहू. त्याच्या आधी हे चित्र शॉर्ट घेऊन टाका. ओके. ओके. एक लास्ट एक्झाम्पल आपला 6 नंबरचा. आता लास्ट एक्झाम्पल पाहू. जसं आपण एक्झाम्पल नंबर 3 केलं त्याच पद्धतीने एक्झाम्पल नंबर 6 पण आहे. चला एक्झाम्पल नंबर पाहू. a प्लस आयोटा b 1 प्लस आयोटा इज इक्वल टू 2 प्लस आयोटा. तसं आता a ने पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन काय, a मल्टिप्लाय बाय फुल टर्म काय 1 प्लस आयोटा. तसंच आता आयोटा b सोबत पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय परत काय मग प्लस आयोटा b सोबत पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय 1 प्लस आयोटा इज इक्वल टू 2 प्लस आयोटा जसाचा तसा. ओके. आता काय करणार, a ने पूर्ण ब्रॅकेट परत मल्टिप्लाय, आयोटा b ने पूर्ण ब्रॅकेट परत याचं मल्टिप्लिकेशन. a मल्टिप्लाय बाय 1 a चे ना, कारण की a च्या सोबत 1 मल्टिप्लाय कोणत्याही संख्येला 1 ने मल्टिप्लाय केलं तर ती संख्या तीच राहते. a मल्टिप्लाय बाय 1 a च येतं प्लस a मल्टिप्लाय बाय आयोटा a असेल. ओके. आयोटा a आला. त्याच्यानंतर मग प्लस आयोटा b सोबत 1 म्हणजेच आयोटा b ची, कारण की याचा 1 शी मल्टिप्लाय केलं तर ती संख्या तीच येणार आहे. ओके. मग आयोटा मल्टिप्लाय बाय आयोटा काय असणार, आयोटाचा स्क्वेअर आणि b मल्टिप्लायच्या जसाचा तसा इज इक्वल टू 2 प्लस आयोटा. ओके. मग आपण काय करणार पहा, आता नेक्स्ट टर्म मध्ये या ठिकाणी याचा स्क्वेअर आलाय पण एक स्क्वेअर कुठे दिसतोय का आपल्याला, अजून नाही. तर मग त्यावेळेस काय करणार आपण, देअरफॉर या ठिकाणी काय लिहू शकतो पहा की आयोटाचा स्क्वेअर काय होतो -1. आयोटा म्हणजे जी पॉवर असते आयोटाचा स्क्वेअर. ओके. आयोटा स्क्वेअर ची पॉवर काय असते -1 येते, म्हणजे आयोटा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असते -1 येते. मग आपण आयोटा स्क्वेअरच्या जागेवर काय टाकणार -1 टाकणार. बाकी एक्झाम्पल जसं तसं a प्लस आयोटा a प्लस आयोटा b प्लस. ओके. आता या ठिकाणी आयोटा स्क्वेअरच्या जागेवर काय टाकणार आहेत आपण -1, तर -1 येईल अँड b. ओके. तर -1b इज इक्वल टू 2 प्लस आयोटा. आता -1b काय आता, म्हणजे 1 ने मल्टिप्लाय बाय b केलं तर a प्लस आयोटा b मायनस 1 मल्टिप्लाय केलं तर b येणार इज इक्वल टू 2 प्लस आयोटा. ओके. मग याच्यात आता पहा जे आयोटाचे टर्म आहे ते वेगळा काढून घेऊ. पुढच्या स्टेपला काय करणार, a जे आयोटाचे टर्म आहे ते वेगळा काढा. उरणार काय a मायनस b ही फर्स्ट टर्म. सेकंड टर्म काय दिसते, सेकंड टर्म आयोटा आणि आयोटा म्हणजेच a प्लस b आणि आयोटा ब्रॅकेटचा बाहेर काढून इज इक्वल टू 2 प्लस आयोटा. आता परत कम्पेअरिंग सारखी टर्म येऊन गेली. काय कम्पेअरिंग करण्यासारखं की या ठिकाणी रिअल नंबर दिसतोय, या ठिकाणी रिअल नंबर दिसतोय, इमेजिनरी नंबर. मग आपण काय करू शकतो की रिअल आणि इमेजिनरी नंबर आला तर काय करतो, कम्पेअरिंग विथ रिअल अँड इमेजिनरी नंबर. ओके. कम्पेअरिंग करतोय रिअल आणि इमेजिनरी नंबर सोबत. ओके. तर कम्पेअरिंग करताना पहा रिअल नंबर उचलू. काय कोणते रिअल नंबर, a मायनस b अँड 2 अँड सेकंड. तर सेकंड काय इमेजिनरी नंबर कोणकोणते आहेत मग a ब्रॅकेटचा बाहेर काढून घ्यायला. ओके. a प्लस b इज इक्वल टू आयोटा घेणार का, नाही आयोटा घेणार नाही. या ठिकाणी पण आयोटाची, तर आयोटा निघून जाईल तर काय होणार 1. कुठलीही संख्या त्या ठिकाणी उपलब्ध नाही आपल्याकडे, म्हणून आपण काय घेणार a प्लस b इज इक्वल टू 1. ओके. तर a मायनस b इज इक्वल टू 2. ओके. आणि त्याच्यात a प्लस b इज इक्वल टू 2. आता a प्लस b इज इक्वल टू 1, कारण की या ठिकाणी आयोटा घेत चालला. ओके. उरताय का काही या ठिकाणी आयोटाच्या जागेवर नाही, म्हणजे 1 लिहितोय आपण. 1 लिहिल्यानंतर मग a प्लस b याला आधी काय करतो आपण की याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊन टाकू, याला इक्वेशन नंबर सेकंड देऊन टाकू. मग फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग फर्स्ट मध्ये काय a प्लस b इज इक्वल टू 1 आणि
ए मायनस बी इज इक्वल टू 2. ओके, मग लिनियर इक्वेशन आलं. लिनियर इक्वेशन आलं म्हणजे सबट्रॅक्ट करायचं, एक सबट्रॅक्ट करायचं, दुसरं ऍडिशन करायचं. मग सबट्रॅक्ट कधी करतो, ज्यावेळेस आपल्याला सेम पेअर आणि ऑपोजिट साइन नाही असेल. आता सेम पेअर येत आहेत, दोघं ठिकाणी सेम पेअर येतात, पण अपोजिट साइड, मग अपोजिट साइड कोणाची येते, यांची येते पहा, प्लस मायनस. म्हणजे सेम पेअर आणि अपोजिट साइड आपण काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो. ओके, मग उरणार काय आपल्याकडे, ए आणि ए, 2a. याला सबट्रॅक्ट करायची गरज आलेली नाही, म्हणजे हा काय चाललाय आपला ऍडिंगचा चाललाय. ए आणि ए, 2a इज इक्वल टू 2 प्लस 1 3. तर a इज इक्वल टू 3/2. a ची व्हॅल्यू काय आली, 3/2. याला पुट करा आता, पुटिंग द व्हॅल्यू. ओके, मग पुटिंग द व्हॅल्यू काय पुट करणार, a इज इक्वल टू 3/2 इन इक्वेशन. ओके, इन इक्वेशन. आता इक्वेशन नंबर फर्स्ट किंवा सेकंड दोघांपैकी कुठेतरी एका ठिकाणी पुट करा. ओके, इन इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करू आपण. फर्स्ट काय आपल्याकडे a प्लस b इज इक्वल टू 1 आहे. ओके, मग a च्या जागेवर काय पुट करणार, 3/2 प्लस b इज इक्वल टू 1. ओके, आता या ठिकाणी पाहिजे पूर्ण टर्म ही मागे घेऊन जा, b इज इक्वल टू 1 मायनस 3/2. ओके, मग याच्यात काय करणार, रेसिप्रोकल म्हणजे मल्टिप्लाय करतो आपण. 2 1 जा 2 मायनस 3/2. b इज इक्वल टू 2 मायनस 3 मायनस 1/2 येऊन जाईल, म्हणजे b ची व्हॅल्यू काय आहे मग मायनस 1/2. तर या ठिकाणी लिहू शकतो आपण की a इज इक्वल टू 3/2 अँड b इज इक्वल टू मायनस 1/2. ओके, याला आपलं आन्सर. ओके, या ठिकाणी आपलं एक्झाम्पल नंबर 6 कंप्लीट झाला आणि प्रॅक्टिस सेट नंबरचा 1.1 प्रॅक्टिस सेट 1.1 चा क्वेश्चन नंबर फर्स्ट टू थर्ड या ठिकाणी फर्स्ट पार्ट मध्ये आपण कंप्लीट केलेले. ओके, तर चला बाकीचे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू. जर तुम्ही बेसिक कन्सेप्टचा व्हिडिओ पाहिला नसेल तर बेसिक कन्सेप्टचा व्हिडिओ पहिले पहा, त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1 चा व्हिडिओ पहा. ओके, जर तुम्ही बेसिक कन्सेप्ट व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 बिलकुल समजणार नाही. ओके, चला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.